शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. चातुर्मास उत्सव ब्रह्मपुरी या वतीने मी स्वरांगी पेशकटीवा तुम्हा सर्वांचे स्वागत करते. परमपूज्य डॉक्टर काकांच्या चरणी वंदन करते. आपण सगळे एकनाथी भागवत अभ्यास चातुर्मासात करीत आहोत. या ग्रंथाचा विशेष अभ्यास व्हावा यासाठी ही प्रवचनमाला. यातील पुढील पुष्प गुंफण्यासाठी डॉक्टर ज्योत्स्नाताई पाटणकर या आपल्याला ब्रह्मज्ञानी कसा असतो हे समजून सांगणार आहेत. सद्गुरु कार्यास संपूर्ण जीवन समर्पित करणाऱ्या डॉक्टर ज्योत्स्नाताई पाटणकर यांचा रत्नागिरीस निवास असतो. त्या व्यवसायातने रेडिओलॉजिस्ट आहेत. परमपूज्य डॉक्टर काकांच्या संपूर्ण साहित्याचे DTPचे कार्य त्या करतात. पंचदशी, अपरोक्षानुभूती, विवेकसिंधू असे अनेक शास्त्रग्रंथ व प्रकरण ग्रंथ त्या साधकास समजावून देतात. ऑनलाईन अविरत वर्ग सुरू आहेत. सस्वरूपाची ओळख सर्वांना व्हावी असा सद्गुरूंचा मानस पूर्ण करण्यासाठी त्या अविरत झटत असतात. त्यामुळेच त्यांना यावर्षीचा शिवगड आध्यात्मिक ट्रस्टचा गुरुकृपा प्रसाद म्हणजेच गौरव पुरस्कार त्यांना मिळाला. विशेष म्हणजे ब्रह्मपुरी करांवरती त्यांचे फार प्रेम आहे. आम्ही फार भाग्यवंत आहोत. त्या आमच्या आई मावशी आहेत. त्या आपल्याला आज जग परिपूर्ण भगवंते आपण वेगळा नूर तेथे तव भगवत रूपे समजते भूते महाभूते स्वयदेख अध्याय 2 ओबी क्रमांक 187 समजून सांगणार आहे. तरी मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या प्रवचनास सुरुवात करावी. धन्यवाद. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. कृपा कटाक्षाची किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदूतया ते. वंशी विभूषितकरा नवनीरदाभात पीतांबरादरुणबिंबफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. हरि ओम तत्सत्. एकनाथी भागवताचा विषय सुरू आहे. सगळेजण पारायण करतायत. अनेक प्रवचन ह्या विषयावरती होत आहेत. सगळेजण ग्रंथाचा अभ्यास करतायत. अतिशय सुंदर मुळातला ग्रंथ आहे. आणि आपल्याला माहितीच आहे की भागवताच्या 11व्या अध्यायावरती ही टीका आहे. 11वा अध्याय जो आहे तो पूर्णपणे भागवतातला ज्ञानाचा अध्याय, ज्ञानपर अध्याय असा म्हटला जातो. मला जी ह्याच्याबद्दलची इथली ओवी आलेली आहे तर ती 2व्या अध्यायातली 187 क्रमांकाची ओवी आहे. ती अशी आहे की जग परिपूर्ण भगवंते आपण वेगळा नुरे तेथे तव भगवत रूप समजते भूते महाभूते स्वये देखे. हे आता कोणाबद्दल आहे, काय निमित्ताने हे असा विषय सुरू झालाय ते आपल्याला पाहायला हवं. ओवीचा प्रत्यक्ष अर्थ पाहण्याच्या आधी आपल्याला तो सगळा विचार करायला हवा. पहिल्या अध्यायात जो ऋषींचा शाप यादव कुळाला मिळाला की सगळे यादव नष्ट होतील म्हणून, तर तिथपर्यंत सगळा त्यांनी सांगितला. आता 2ऱ्या अध्यायात जे आहे तर 2ऱ्या अध्यायात वासुदेव त्याच्याकडे नारद मुनी गेले. वसुदेवाच्या दरबारात किंवा घरी म्हणूया नारद मुनी गेले. तिथपासून सुरुवात होती. आता भगवान श्रीकृष्ण आपल्याला माहिती आहे की जरी कुळ संपूर्ण नष्ट होईल शाप मिळाला तरी ते काय म्हणाले की बरं झालं, माझा जो काम होतं ते ह्या शापानेच होऊन जाणार आहे. कारण भगवंताचा अवतार जो असतो तो कशासाठी असतो,
जे माजलेले आहेत, जे छळतायत इतरांना, त्यांचा नाश करण्यासाठी. तर भगवंताला दिसत होतं की यादव आता माजाला लागलायत. आणखीन त्यांनी असा विचार केला होता की जर का आत्ता यांचा नाश केला नाही तर यांचा नाश करण्यासाठी मला पुन्हा अवतार घ्यायला लागेल. तर त्याच्याऐवजी ते इथल्या इथेच संपले तर उत्तम. म्हणून तो उलटा शांत राहिला जेव्हा ऋषींनी यादव कुळाला शाप दिला तेव्हा. आता अ, आपल्याला हे माहितीये की हे भगवान कृष्णाचं झालं. कृष्णाचे वडील जे वसुदेव, तर तेच सिंहासनावरती होते द्वारकेच्या. श्रीकृष्णाने कुठलंही सिंहासन घेतलं नाही, कुठलंही पद भूषवलं नाही. तो तिथे होता. गोष्टी सांगेन युक्तीच्या चार म्हणून. नारद मुनी वसुदेवाकडे गेले एक दिवस. आणि नारद मुनी तिथे का जायचे की त्यांना शाप बाधत नसे. कृष्णाच्या सहवासात असल्यामुळे त्यांना शाप होता. दक्ष प्रजापतीचा त्यांना शाप होता की तू एका जागी कुठेही टिकणार नाहीस, राहणार नाहीस म्हणून. काही घटका फक्त तो एका जागी स्थिर राहू शकत असत ते. पण द्वारकात मात्र तो शाप त्यांना बाधत नसे, म्हणून ते मोठ्या आनंदाने द्वारकेत जायचे आणि भगवान श्रीकृष्णाचं दर्शन हेही होतच. तर ते वसुदेवाच्याकडे गेले. आता वसुदेवाची अशी कथा झाली होती की वसुदेवांना चांगलं माहिती होतं की भगवान श्रीकृष्णाच्या रूपाने आपल्या घरी अवतीर्ण झालायत. त्यांनी तसा वर मागितला होता, खूप तपश्चर्या केली होती. आणखीन भगवंत प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी भगवंताला आपला पुत्र हो म्हणून वर मागितला होता. त्यामुळे त्यांना हे नक्की माहिती होतं की आपल्या घरी जो आलेला आहे तर तो प्रत्यक्ष भगवंत आहे. त्यामुळे भगवंताला काही शास्त्राचं विचारावं, आपल्या मुक्तीबद्दल विचारावं, तर भगवंत म्हणायचे की मी तुमचं लेकरू, मी तुम्हाला काय सांगू, म्हणून नमस्कार करतो मला, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि नारदांना त्यांनी पूजा केली नारदांची. त्यांना हे म्हटलं की तुम्ही आलात हे फार चांगलं झालं. आणि मला माहितीये की हा माझा भगवंत आहे प्रत्यक्ष कृष्ण म्हणून, पण तो मला काही सांगत नाही. शेवटी वडील आणखीन मुलगा किंवा आई आणखीन मुलगा यांचं नेहमीच आहे नाही की मुलं काही माझ्याजवळ बोलत नाहीत, मुलं काही मला सांगत नाहीत. इथे मुलांनी उपदेश देत नाही, तो स्वतःला लहान मुलगा म्हणूनच म्हणत बसतो, ही वसुदेवांची तक्रार होती. आणि ते म्हणाले की तुम्ही कसे आहात, तुम्ही मोठी कृपा करून माझ्याकडे आलात आज, तर तुमच्या येण्याने मी कृतकृत्य आहे, पण तुम्ही कृपा करून मला भागवत धर्माबद्दल सांगा, कारण मला माझा मुलगा सांगत नाहीये. आणि तुम्ही कसे आहात, तर जरा जरी तुमची कृपा झाली तरी तो भगवंत तुमचा अंकित असल्यामुळे त्या जीवाला मुक्त करतो. अगदी म्हणजे वाल्या कोळ्यासारखा असला तरी त्याला मोठा ऋषी करतो, ध्रुवासारखा अज्ञानी बालक असला तरी त्याला मुक्त करतो, दर्शन देतो. हे तुमच्या कृपेचं फळ आहे. तशी तुम्ही माझ्यावरती पण कृपा करा. सगळे जरी अगदी तुम्हाला मानतायत, तुमचा संचार कुठेही आहे, जसा देवांच्या दरबारी आहे तसा दैत्यांच्याकडेही आहे. देवांच्याकडनंही तुम्ही पूजा घेता आणि रावणासारख्यांच्याकडनं देखील तुम्ही पूजा घेता, कंसाकडनं पूजा घेता. तुमच्यासाठी कोणीही लहान मोठं नाहीये. साधूचं लक्षण आहे, सगळे त्यांच्यासाठी सारखे असतात. मग इथे म्हटलंय की देवापरीस साधू अधिक, हे साचची मज मानले देख, देवचरिते उठी सुख दुःख, साधू निर्दोष सुखदाते. देवांनाही दुःख भोगायला लागतात. जरी स्वर्गाच्या मध्ये खूप सुख असलं वगैरे वगैरे म्हणत असले लोक, तरी देवांनाही दुःख असतात, देवांनाही भय असतं. इंद्राला भय असतं की नाही आपलं पद जाईल म्हणून. त्यांनाही राग लोभ आहेत, पण साधूला असं काही नसतं. म्हणून तुम्ही आलायत, मी तुम्हाला वंदन करतो.
देव सारावे परते, संत करावे आरते म्हणून म्हटलेलं आहे संतांनी. कारण संत जे आहेत ते प्रत्यक्ष ब्रह्म आहेत. म्हणून वासुदेव म्हणजे वसुदेवाचा पुत्र, श्रीकृष्णाला वासुदेव असं आपण म्हणतो. वसुदेवानी नारद मुनींचं स्वागत केलं, खूप स्वागत केलं अगदी. आणखीन त्याच्यावरती आणखीन तो काय म्हणाला, वसुदेव काय म्हणाले की देव कसे आहेत तुमचं, मी एवढा तुम्ही आल्यामुळे आनंद मला का झाला, तर देवांना जशी सुखदुःख असतात तसेच देव लाचखोर आहेत. तुम्ही अजातशत्रू आहात, देवांना शत्रू आहेत. आणि देव कसे, लाचुगी बुद्धी सदा देवांपाशी, तैसी नाही तुम्हा साधूंसी. थोरला देव लाचुगा पूर्ण, तोही न भेटे जीव घेतल्या विण. म्हणजे देव कसं असतं, आपण नवस करतो ना, त्याला नेहमी मला वाण्याचा व्यवहार असतो की एवढे पैसे दिले एवढे जिन्नस मिळणार. त्या पद्धतीने आपण नवस करत असतो की देवा मला अमुक अमुक दे, मी तुला अमुक देईन. व्यवहार झाला. आणि काहीतरी घेतल्याशिवाय देव देत नाहीत. आणि थोरला देव म्हणजे परब्रह्म, ते जीव घेतल्या वाचून काही देत नाहीत, पण एकदा जीव घेतल्यानंतर स्वतःलाच ते देतात. जीव घेतात म्हणजे जीवभाव घेतात, जीव घेत नाहीत ते आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे जीव घेतला जात नाही, तर ते जीवभाव घेतात. आणि ज्यावेळी आपण स्वतःला त्यांना अर्पण करतो त्यावेळेस ते त्यांना स्वतःला आपल्याला देतात. म्हणजे देव आणि भक्त हे एकरूप होतात तिथे. तेच इथे वसुदेव सांगतात नारदांना की अशा पद्धतीचे संत नसतात. त्यांना काहीही अशी अपेक्षा नसते की जीव घेतल्यानंतर देणार किंवा तुमच्याकडनं दक्षिणा आली तरच आम्ही बोलणार, असं काहीही संतांच्या पाशी नसतं. संत जे असतात ते पूर्ण निस्संग, निरपेक्ष, पूर्ण वैराग्य संपन्न असे असतात. त्यांना कोणाकडनंही कसलीही अपेक्षा नसते. अपेक्षा असली तर एकच असते की जसे आपण आहोत तसं जगाने व्हावं. बुडते जन देखवे ना डोळा, येतो कळवळा म्हणून या. हे सगळ्या संतांपाशी असतं. म्हणूनच त्यांना संत म्हणतात. ज्ञानी पुष्कळ असतात. म्हणजे काही काही ज्ञानी असे असतात की जे स्वतःपुरतं बघतात, म्हणजे आपल्या आनंदात राहतात, लोकांचं काय झालंय ह्याचा ते विचार करत नाहीत. संत जे असतात ते ज्ञानी तर असतातच, पण त्यांना लोकांचा कळवळा असतो. आणि मग मेघवृष्टी परी करू उपदेश, साहे ओझे ज्यास तेची देऊ, असं त्यांची पद्धत असते. कोणीही या रे या लहान थोर, ह्या पद्धतीने ते सगळ्यांना बोलवतात. कुठचीही जात असेल, कुठचंही वय असेल, स्त्री असेल, पुरुष असेल, त्यांना काहीही फरक पडत नाही. ज्या जीवाला परमेश्वराच्या भेटीची उत्कंठा लागली आहे ते सगळे जीव त्यांना आवडतात आणि इतरांना देखील ते उपदेश करतात. ते सगळ्यांनी जावं अशी त्यांची इच्छा असते. म्हणून तुम्ही जे आहात तर तुम्ही सगळ्यांना हे गुह्य ज्ञान ज्याला म्हणतात, गुह्य का आहे ते, वास्तविक ते गुह्य नाहीये, कोणीही लपवलेलं नाहीये, ते लप्त ह्याला कारण आपण आहोत. प्रकट आहे ते प्रकट निरंजन म्हणून आपल्याला गाणं माहितीये, प्रकट निरंजन. ते प्रकट आहे, त्याच्याकडनं कुठेही गुह्यता नाहीये, पण आपली बुद्धी तिथपर्यंत पोचत नाही, ती शुद्ध नसते. आणि ते तत्व अत्यंत शुद्ध आहे. आपली बुद्धी जोपर्यंत शुद्ध होत नाही, जोपर्यंत आपल्या मनात सगळे विषय भरलेले आहेत, जोपर्यंत वैराग्य येत नाही, जोपर्यंत काम क्रोध वगैरे गोष्टी आहेत, तोपर्यंत आपली बुद्धी शुद्ध नाही. आणि तोपर्यंत ते प्रकट असलेलं आपल्यासाठी लपून राहिलं आहे, गुह्य होत आहे. आणखीन असं गुह्य गोष्ट जी असते ती असे संत आपल्याला सांगतात. असे जे इतरांना कृपा करतात सगळ्यांवरती त्यांना संत म्हणतात. ज्ञानी दोन्ही आहेत,
पण संत लोकांचा कळवळा येतो, दयाळू असतात ते, त्यांना संत म्हणतात. म्हणजे नारदाची इथे त्यांनी खूप स्तुती केलेली आहे. वाल्यासारखा दुष्ट, पण तुमच्या कृपेमुळे प्रत्यक्ष शंकराला सुद्धा संतोष देणारी रामकथा त्यांनी लिहिली. देव सुद्धा तुमचं ऐकतात. तू सगळ्यांचा गुरु आहे, ब्रह्मज्ञानी आहे, अत्यंत उदार आहात तुम्ही. तुमच्यापाशी कसलाही भेदभाव नाहीये. आणि म्हणून मला वाटतंय की तुम्ही आज माझ्या घरी आलात, माझं सगळं पुण्य आज फळायला आलंय. आणखीन तू जो आहे तर तो सगळ्यांना सुख देणारा आहेस. इथे तू या भाषेत बोललेले आहेत, तुम्ही किंवा आपण नाही. तेव्हा तुम्ही जी पूर्वी कृपा केली आहे शिष्यांना, तशी माझ्यावरती पण करा. वास्तविक तुमच्या दर्शनानेच कृतकृत्यता आलेली आहे मला, तत्वता. पण तरी मला भागवत धर्मकथा कृपा करून सांगावी, हे त्यांनी इथे सांगितलंय. का सांगा? कारण भागवत धर्म असा आहे की ज्यांनी कर्म अकर्म सगळं हे नाहीसं होतं. कर्म म्हणजे जे आपण करत असतो, देहानी करतो, मनानी करतो, हे सगळं जे कर्म आहे, आपण उठल्यापासून निजेपर्यंत अखंड कर्मात मग्न असतो. आणि जेव्हा ते मी केलं अशा पद्धतीने होतं, तर तेव्हा त्याचा आपल्याला लेप लागतो. जर का ते आपण भगवत अर्पण बुद्धीने केलं आणि मी नाही करत, माझ्याकडनं तो करून घेतो ह्या बुद्धीने केलं, तर त्याचा आपल्याला लेप लागत नाही. कर्म तेच करायचं आहे. पण आपला भाव जर का बदलला तर आपण मोक्षाला लायक होऊन जातो. अगदी थोडी गोष्ट आहे बघायला गेलं तर. आपला भाव फक्त बदलायचा आहे. मी केले ऐसे न म्हण, असं ज्ञानेश्वरीत म्हटलेलं आहे. म्हणजे भगवंताच्या मुखी असं म्हटलेलं आहे. म्हणजे जे काय करशील ते माझ्यामुळे झालं, मी केलं, माझ्यासारखं करणारं कोणी नाही वगैरे ज्या पद्धतीने आपण नेहमी करत असतो, तसं करू नये. मग काय करावं? तर जे काय रामकृपेची वचने तो हा दासबोध, हे जसं समर्थांनी म्हटलेलं आहे. किंवा तुम्ही आता हा वाचताय एकनाथी भागवत, त्याच्यात प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला एकनाथ महाराज म्हणतात की जनार्दन माझ्याकडनं बोलवून घेतोय, त्याच्यामुळे मी बोलतोय. ते इतकं त्यांचं तिथे समर्पण होतं की एका जनार्दन, असंच ते नेहमी म्हणतात. म्हणजे जनार्दनाचा एका, एका म्हणजे एकनाथ. स्वतःच्या बरोबर श्रीगुरूंचं नाव त्यांनी कायमचं ठेवलेलं आहे. इतका त्यांचा समर्पण भाव होता, एकरूपता होती तिथे. म्हणून आता वसुदेव सांगतायत की ज्यांनी हा माझा कर्म अकर्म, म्हणजे जे करू नये ते चुकीचं कर्म, किंवा दुसरा अकर्मचा अर्थ कर्म न करणं हाही होतो. अप्रत्यय जो आहे ना, तो विरुद्ध म्हणा, म्हणजे चुकीचं म्हणा, किंवा न करणं अजिबात, ह्या दोन्ही अर्थांनी वापरण्यात येतो संस्कृतमध्ये. तर हे कर्म काय अकर्म काय, ह्या सगळ्यातनं भागवत धर्माच्या अनुष्ठानाने, त्या कथेने माझी सुटका होईल. ती श्रद्धेने जर का मी ऐकलं तर माझं जन्ममरण सुद्धा जाईल. हे अनेकांचं असं झालेलं आहे. जे भय आहे, भवभय, ते अत्यंत दारुण आहे, म्हणजे भयंकर आहे. त्या भयाचं जी माया हे कारण आहे, ते देखील जाईल. भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे, भयातीत ते संत अनंत पाहे, समर्थ सांगतात. भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे. श्रुती सांगते की द्वितीयाद वै भयम भवती, किंवा दुजे खंडे तरी उरला तो अवघा हरी, म्हणून सांगितलंय. म्हणून भयाचं जे माया आहे, निज कारण आहे, ते भागवत धर्माच्या अनुष्ठानाने निवारण होईल. आपल्याला माहिती आहे की आपल्याला एकटं असलं तरी भीती वाटते.
4 लोकात गेलो, बाहेर कुठे गेलो, अरे बापरे, कोणी काही करेल का, चोर येईल का, गळ्यातली साखळी खेचेल का, किती तऱ्हेची भय असतात आपल्याला. ऍक्सिडेंट होईल का, रस्ता क्रॉस करायला भीती, सगळ्याला भीती वाटत असते. घरात एकटं असलं तर वास्तविक भीतीचं काही कारणच नाहीये, पण तरी पण भीती वाटते. कोणी येईल का, काही करील का, अरे करून करून काय करणार आहे, जीव जाईल एवढंच ना. तो जायचा असेल तेव्हा जाणारच आहे. जेव्हा वेळ येईल तर त्यावेळेस जरी 100 माणसं आपली आप्तेष्ट असली तरी कोणीही वाचवू शकत नाही. आणि वेळ जर का आलेली नसली तर यमधर्म साक्षात समोर आला तरीही तो घेऊन जाणार नाही. मग कशाला घाबरायचं. मृत्यूचं महाभय म्हणतात. त्याला सुद्धा जर का आपण विचार केला तर घाबरायचं काहीही कारण उरत नाही. पण आपण विचारच करत नाही आणि मग आपण सतत घाबरत राहतो. ह्या घाबरण्याला कारण आहे आपलं अज्ञान, आपला मोह. आणि हा मोह जो आहे, ही जी माया आहे, ह्याचं निराकरण भागवत धर्म करतो, संत करतात. म्हणून त्यांचं फार महत्व आहे. आता वसुदेव पुढे असंही म्हणतात की मला अधिकार नाहीये, हे मला माहिती आहे, पण मी पूर्वी भगवत भजन केलं होतं आणि जे भगवत भजन केलं होतं तर ते असं वाया जात नाही. इतकं भगवत भजन केलं की प्रत्यक्ष भगवान प्रसन्न होऊन त्यांनी माझ्याकडे पुत्ररूपाने अवतार घेतलाय. इतकं मी भगवत भजन केलेलं आहे, पण त्याचा मला उपयोग होत नाही. तेव्हा मला तुम्ही कृपा करून हे सांगा. मला अहमता, ममता ह्यांचा पाश पडलाय. म्हणजे काय झालेलं आहे, मी माझे. माऊली म्हणतात की मी माझे ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्थात तो संन्यासी जाण निरंतर. माझं माझं माझं, जितकं आपण माझं करू ना तितके आपण जास्त दुःखी हो. घर माझं, मुलं माझी, सगळं आपण माझं माझं म्हणत बसतो. पण समर्थ काय सांगतात की कर्मयोगे मिळाले, एके स्थळी जन्मास आले, ते तुवा आपुले मानितले, कैसे रे पढत मूर्खा. सरळ पढत मूर्ख हे विशेषण देऊन टाकतात आपल्याला ते. कारण काहीतरी कुठच्या तरी जन्मातलं देणं घेणं असतं, म्हणून आपण एकत्र आलेले असतो. ते एक जीव आहेत, आपण एक जीव आहोत. एकत्र आलोय, प्रेमाने राहतो, तो काहीच प्रश्न नाही. जी कर्तव्य आहेत, जे काय करायला लागतं ते सगळं करतो. पण माझं 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 असं जर का आपण करत राहिलो तर आपण त्याच्यात अडकतो आणि मग परत ते दुसऱ्या जन्माला कारण होतं. म्हणून हे जे माया जळ आहे तर त्याच्यातनं बाहेर पडायला लागतं. आणखीन त्याला तारू संत असं म्हणतात. माऊलींनी नामाच्या नौका म्हटलेल्या आहेत. सहस्र नामाच्या ज्या आहेत ते सहस्र नौका म्हटल्यात तरुण जाण्यासाठी. खूप उपाय आहेत, पण आपण ते करत नाही. आपण हो 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 म्हणतो, पण प्रत्यक्ष करायची वेळ आली की मी आणि माझं ह्याच्यातच रमत असतो. त्याच्या पलीकडे आपण जात नाही. आपल्याला त्यांचा मोह असतो, दुसरं वैराग्य नसतं आपल्याजवळ पुरेसं. आणि म्हणून मग मला हे हवं, हे तर माझं फार लाडकं आहे, ह्याचं मी आणखीन काहीतरी करणार आहे. आपण सगळ्याला चिकटून बसतो आणि हे चिकटणं जे आहे ना ते आपल्याला या जगात चिकटवून ठेवतं. आपल्याला त्याच्यातनं सुटका मिळत नाही, मोक्ष मिळत नाही, आनंद मिळत नाही. कारण मग काय होईल, कसं होईल, हे जर का माझं हरवलं तर मी काय करू, अनेक पद्धतीने विचार केले जातात. खूप असे विचार होतात. आणि असे जर का विचार झाले तर कसा काय आपण परमेश्वराचा विचार करणार. आपण त्याच विचारात रमलेले असतो. हे सगळं वर्णन इथे वसुदेवानी नारदांच्या जवळ केलंय की शब्द मोठा छान वापरलाय, मरणार नव, म्हणजे मरणाचा सागर, ज्याला मृत्यूलोक म्हटलेला आहे, तो म्हटलेला आहे. तर ह्याच्यातून पलीकडे जाण्यासाठी तुम्हीच फक्त हे करू शकतात. भागवत धर्म जो आहे
तो मला फक्त मदत कर. आणखीन इथे इतक्या वेळा भागवत धर्म असं म्हटलंय. भागवत धर्म म्हणजे काय आहे नेमकं? तर त्याचा भागवत म्हणजे काय थोडासा विचार करू. एक म्हणजे भागवत पुराणात जो धर्म सांगितलाय तो भागवत धर्म. भागवत महापुराण म्हणतात ना, तर त्या पुराणात जो धर्म सांगितलेला आहे, आत्ता जे बोललो ते सगळे त्याच्यात सांगितलेल्या गोष्टी आहेत. दुसरा जो त्याचा अर्थ येतो तर तो भगवंतांनी आपल्याला जो धर्म सांगितलाय मानवासाठी, तो कसं वागा, काय करा, भगवंतांनी अनेक पद्धतीने उपदेश केलेला आहे, ठिकठिकाणी उपदेश केलेला आहे. आणखीन त्या उपदेशाप्रमाणे आपण वागलो तर तो भागवत धर्म पालन केला असं होईल. इथे शब्द आहे मानवांसाठी. काही मानव पशु असतात. खरं पशूंचा अपमान आहे अशा माणसांना पशु म्हणणं सुद्धा. पण अगदीच काय म्हणूया, ज्याला माणूस म्हणणं कठीण आहे अशा तऱ्हेचे असतात. काही देव माणसं असतात. एक संस्कृत सुभाषित आहे, फार छान सुभाषित, मला सुभाषित नाही आठवत आहे पण अर्थ आठवत आहे की जे स्वतःच्या सुखासाठी दुसऱ्यांची हानी करतात ते राक्षस जाणावे. जे स्वतःच्या कामाबरोबर इतरांचं पण काम करतात ते मध्यम सज्जन म्हणतात त्यांना. जे इतरांच्यासाठी स्वतःचा फायदा सोडून देतात ती देव माणसं असतात. पण जे व्यर्थ परार्थ हानी करतात ते केन जानीमहे, त्यांना काय म्हणावं हे मला कळत नाही, अशा तऱ्हेचं ते सुभाषित आहे. म्हणून जे सज्जन असतात तर ते आपला विचार न करता, संत जे असतात ते हे करतात. आणखीन इकडे जो धर्म सांगितलाय तो मानवासाठी, म्हणजे मध्यम जे आहेत, जे सज्जन आहेत, जे पापभिरू आहेत त्यांच्यासाठी धर्म सांगितलेला आहे. खरा सगळ्या मानवांसाठी सांगितलाय, पण सगळे जे असतात, जे राक्षसी वृत्तीचे, आसुरी वृत्तीचे असतात, त्यांना धर्म सांगणं म्हणजे पालथ्या घड्यावरती पाणी असतं एक प्रकारे. जे तो ऐकतात असे जे आहेत ते मध्यम प्रतीचे म्हणजे मानव, त्यांच्यासाठी जो भगवंतांनी धर्म सांगितलाय त्याला भागवत धर्म म्हणतात. आणखीन तिसरी जी व्याख्या आहे तो पवित्र करणारा धर्म, तो भागवत धर्म. भगवंताचा धर्म आहे तो पवित्र करतो. त्याप्रमाणे जेव्हा आचरण होतं त्यावेळे माणूस पवित्र होतो. आणखीन पवित्र झाला की पवित्र तत्वाशी एकरूप होऊ शकतो. तो पवित्र तत्व म्हणजे परब्रह्म. हा वसुदेवाचा जो प्रश्न आहे तर अतिशय चांगला प्रश्न होता. नारद म्हणाले की तुझ्या प्रश्नाने नारायण प्रकट होईल. मला आठवण झाली नारायणाची जास्त. म्हणजे याचा अर्थ असा नाही की नारद भगवंताला विसरले, पण ती आठवण उचंबळून वर आली. जी स्थिर होती, आठवण अखंड होती, ती स्थिर होती, पण ती आणखीन उचंबळून वर आली. आणखीन आनंद जास्त दुणावला. जेव्हा असे प्रश्न येतात ना तर तेव्हा श्रीगुरूंना फार आनंद होतो, संतांना फार आनंद होतो की अरे ह्याला खरोखरची जिज्ञासा आहे, ह्याला खरोखरी मुक्ती हवी आहे, हा खरोखरी माझ्या रूपाला येऊन मिळायला उत्सुक आहे. म्हणून त्यांना अत्यंत आनंद होतो. आणखीन ते मोठ्या आनंदाने त्या प्रश्नाची उत्तरं देत असतात. म्हणून भागवत धर्म सांगा त्यांनी मी तरुण जाईन असं वसुदेव म्हणाले. नारदांना फार बरं वाटलं. आणखीन ते म्हणाले की तुझ्या प्रश्नाच्या निमित्ताने इतरांना देखील फायदा होईल. बघा संत कसे असतात, ते केवळ वसुदेवाच्या प्रश्नाने सुखावलेले नाहीयेत ते, तर सगळ्यांचाच, केवळ वसुदेवाचा नाही तर इतरांचा देखील फायदा होईल. कारण हा जो त्यांच्यातला संवाद आहे हा सगळीकडे त्याचा प्रसार होईल. आणखीन जे जिज्ञासू आहेत त्यांना पण फायदा होईल. नारदांना यामुळे जास्त आनंद झाला. म्हणून भागवत धर्म जो आहे तर त्याच्यामुळे इथे छान अगदी
हे आहे 12वा जो श्लोक आहे त्याच्यावरती लिहिलाय की भागवत धर्माचे निगुणे एक उद्धरती श्रवणे. परीक्षिती श्रवणाने उद्धरून गेलेले आहेत. एक एक भक्ताला कशा कशाने उद्धरून गेले याचा सांगितलेलं आहे. त्याच्यात परीक्षिती श्रवणाने गेला. समर्थांच्या बद्दल अशा पद्धतीने एक रचलेलं आहे की श्रवणी जसा गुण परीक्षितीचा, विवेके विचारे जगी पूर्ण तैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. असंच शुक आत्मनिवेदनी पूर्ण झाला वगैरे एक एक प्रत्येकाचा वेगवेगळा गुण सांगितलाय. त्याच्यात परीक्षितीचा श्रवण हा सांगितलाय. 7 दिवस अन्न पाणी विसरून परीक्षिती राजा केवळ जीवाचे कान करून ऐकत होते आणि म्हणून ते 7 दिवसात उद्धरून गेले. 7 दिवसात ते मुक्त झाले. ज्या वेळेस त्यांना प्रत्यक्ष तक्षकाचा दंश झाला त्यावेळेस त्यांनी आधीच मुक्त होऊन आपला देहत्याग केलेला होता जवळ. म्हणून नारदाने अतिशय सुखाने त्यांना हे उत्तर द्यायला सुरुवात केली. इथे इतकं म्हटलंय की एक तरती पठणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने संसार पाश. संसाराचा पाश जो आहे, संसार जो बांधून ठेवतोय, तो श्रवण किंवा पठण किंवा ध्यान ह्या सगळ्या मार्गाने संसार सुटतो. आता केवळ श्रवणाने सुटतोय का हो? केवळ पठणाने सुटतोय का? आपण सगळे ऐकतोय, वाचतोय, आपलं सुटतंय? आपण भागवत अनेक वेळा ऐकलाय. त्याच्यातली जी पहिलीच ह्याची कथा आहे ना, काय त्याचं नाव, पिशाच होऊन बसला होता. मुळातला जे भागवत महात्म्य म्हणून सांगितलेलं आहे तर त्याच्यात सांगितलंय पहा की त्याच्या भावाने त्याच्यासाठी भागवत कथा केली, धुंदुमार. तर तो पिशाच होऊन बसलेला होता आणि तो बांबूच्या एका कळकाच्या काठीत बसलेला होता. 7 दिवसात एक एक पेर फुटत गेलं. तो वरती वरती जात गेला आणि 7व्या दिवशी त्याला न्यायला विमान आलं. ही कथा ऐकायला गोकर्ण त्याचा भाऊ, तर ती कथा ऐकायला अनेक लोक होते. त्यातले कोणीही उद्धरून गेले नाहीत. पिशाच मात्र उद्धरलं. हे कसं काय? त्याच्यावरती सांगितलं होतं की त्यांनी जीवाचे कान करून ऐकले. आपलं सगळं त्याच्यावरती अवलंबून नाही, ह्या कथेवरती अवलंबून नाही, हे स्वीकारून त्यांनी ऐकलं आणि बाकीचे आपले कथा ऐकण्यात रमले होते. मग कसे उद्धरून जातील ते? म्हणून श्रवण कसं करावं ते तसं करावं. तसं केलं तर ते आतमध्ये मूर्त. नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे, ती बाहुल्यांची कथा आहे ना, की बिरबलाच्या दरबारात, आपलं अकबराच्या दरबारात एकाने 3 पुतळे पाठवले की ह्यातला कुठला श्रेष्ठ हे ठरवा. सगळे सारखे होते, काही कळेना कोणाला. तेव्हा बिरबलाने एक अशी लवचिक काडी घेतली, लांब लवचिक काडी, आणखी ती त्याच्या कानाच्या तिथे भोक होतं त्या भोकातून घातली. पहिल्या पुतळ्याच्या ती दुसऱ्या कानातून बाहेर पडली, म्हणजे ऐकलेलं इकडून तिकडे. दुसऱ्या पुतळ्याच्या ती तोंडातून बाहेर पडली, सगळ्यात कनिष्ठ. ऐकतोय तो, बोलून टाकतोय काहीही जवळ ठेवत नाहीये. दुसरा त्या मनाने बरा, सगळंच सोडून देतोय, कमीत कमी 10 ठिकाणी सांगत फिरत नाहीये. आणि तिसरा जो होता तर त्याच्या पोटात गेली ती काडी, म्हणजे तो सगळं साठवत होता. तसं आपलं असतं श्रवणाचं जे असतं, तर ते केवळ काय म्हणूया, इकडून ऐकलं सोडून दिलं किंवा पाठ नुसतं करून ठेवलं, काही उपयोग नाहीये. ते आतमध्ये मुरलं पाहिजे, ते आपण अंगीकारलं पाहिजे, म्हणजे तसं वागलं पाहिजे.
तर त्या श्रवणाचा आपल्याला उपयोग होतो. आणि मग श्रवणाने उद्धरती म्हटलाय, पठणाने उद्धरती म्हटलाय, ते तसं शक्य होतं. त्या पद्धतीने स्वतःला लावून घेत, त्याप्रमाणे आपलं वागणं बदलत असं पठण करायला लागतं. म्हणजे कुविद्या लक्षण अंगी करायची नाहीयेत, तिथे विवेक पाहिजे. चांगली लक्षणं जी सांगितलीत, सद्विद्या जी सांगितली, सुलक्षण आहेत, तर ती आपण स्वीकारायची. दैवी संपत्ती आहे ती आपण अंगी करायची. त्याप्रमाणे आपण स्वतःला बदलायचं आहे. आणि असं जर का केलं की एक श्रोतया वक्तया ते देखोनी सुखावती निज चित्ते सद्भावे मने म्हणती त्या तेही तरती येणे भागवत धर्मी. भागवत धर्म मनापासून ऐकला तर दुष्टाला देखील हळूहळू फरक पडायला लागतो. परत परत जर का त्याने ऐकला तर त्याच्या वृत्तीत देखील फरक पडेल. हा भागवत धर्माचं महत्व आहे. जो चुकीची कामं करतोय त्याची कर्म देखील मग ती चुकीची निघून जातात. जर का त्यांनी मोक्षापर्यंत गेला तर तो जीवभाव त्याचा जातो. त्या जीवाला जडलेली कर्म आपोआप नाहीशी होतात. ज्ञानाग्नी सर्व कर्मांनी भस्मसात कुरुते जे म्हटलंय, तो ज्ञानाग्नी पेटतो म्हणजे काय होतं? मी जीव नाहीये, मी ब्रह्म आहे, हे ज्ञान होतं. मग जीवाला जडलेली जी कर्म आहेत ती नाहीशी होतात, भस्मसात होतात. म्हणजे काही तिथे आग पेटत नाही, तिथे जीवभाव जातो. आणि जीवभाव गेला की जीवाला जडलेली कर्म देखील नाहीशी होतात. अविद्येचे मग भागवत धर्माने जे वागतात त्यांच्या ठिकाणी तेथं निर्दळे कर्म अकर्म विकर्म, म्हणजे कर्म न करणं, कर्म करणं आणि चुकीचं कर्म करणं, हे सगळं नाहीसं होतं. कारण कर्म तो करतच नाही. नाहीसं होतं म्हणजे काय होतं? त्याच्या माध्यमातनं कर्म घडतं. मी करत नाहीये, मजसी बोलवितो, हा भाव असतो. देहापासून ते अलिप्त असतात, मनापासून ते अलिप्त असतात. करता करता भगवंत आहे हे नुसतं बोलण्याचं नसतं, तर ते खरोखरी त्यांच्यासाठी पक्क झालेलं असतं. पूर्णपणे त्यांना तीच खात्री असते की जे करतोय तो भगवंत करून घेतोय. आणखीन मग निंदा द्वेष क्रोध अधर्म अविद्येचे नाम उरोध नेदी. भागवत धर्माचं आचरण खरं खुरं जर का केलं तर काय काय जातं? निंदा द्वेष क्रोध अधर्म हे कधी येतं? निंदा कधी येते? जेव्हा कोणीही निंदा करतं तेव्हा त्याच्या मनात मी असा नाही हं हे असतं. आणि दुसऱ्याचे जेव्हा आपण दोष वर्णन करतो त्यावेळी आपल्या मनावरती त्या दोषांचे ठसे उमटतात, संस्कार उमटतात. कारण आपण ते चघळून 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 लोकांच्याकडे बोलत असतो आणि ते संस्कार आपल्या मनावर उमटतात. म्हणजे तोटा कोणाचा होतो? ज्याची निंदा करतोय त्याचा काही नाही होत, त्याला ते माहीत सुद्धा नसतं. माहिती असलं तरी त्याला काही नाही. फार तर काय होईल? चिडेल तो, त्याचं आणखीन नुकसान होईल. पण आपलं फार नुकसान होतं. कोणाचीही निंदा केली तर आपल्यात ते गुण उतरण्याचा धोका असतो. आपल्यावरती ते संस्कार होतात. या जन्मीने पुढल्या जन्मी येतील, पण आपल्यावरती ते संस्कार येतात. द्वेष आणखीन वाईट. द्वेष म्हणजे असूयेचा आणखीन पुढला भाग गेला. चांगलं कोणाचं बघवं होत नाही. द्वेष, क्रोध, संताप, चुकीचं वागणं, अधर्म, हे सगळे जे आहेत हे द्वितीयाद्वयी भयं भवती, त्याचेच भाऊ आहेत सगळे. कारण जिथे दुसरं असतं तर तिथे निंदाद्वेष वगैरे येणार ना. म्हणून भागवत धर्माच्या बद्दल वसुदैवा तुला इतका आदर आहे ना की त्याच्यामुळे तू धन्य आहेस. म्हणून इथे नारद मुनींनी सांगितलंय. आणि श्रीकृष्ण प्रत्यक्ष तुझ्या घरात आहे. तुझ्या नावाने त्याला वासुदेव म्हणायला लागलाय. तेव्हा आता मी तुला अवश्य सांगतो, पण हा जो प्रश्न आहे हाच प्रश्न फार पूर्वी एकदा विचारला होता. कोणी विचारला होता? तर विदेह जनकांनी हा प्रश्न 9 योगी त्याच्या
कडे आले होते, म्हणजे त्याचा यज्ञ चालला होता. त्यावेळी 9 योगी तिथे पोचले होते. त्यांना हा प्रश्न विचारला होता आणि त्यांनी काय उत्तरं दिली ती मी सांगतो. पहिले 5 अध्याय त्याच्यात गेलेले आहेत ह्याचे ग्रंथाचे. मग हे 9 योगी म्हणजे कोण होते, काय वंशावळ होती? मनूपासूनच त्यांनी सांगितलं तिथे की मनू जो होता, आपल्याला मूळ मानव माहिती आहे आपल्याला, भगवंत ब्रह्मदेवाचा मानसपुत्र, त्याचा मुलगा जो होता तो प्रियव्रत म्हणून होता. प्रियव्रताचा अग्निध्र हा मुलगा होता. त्याचा मुलगा नाभी म्हणून होता. अत्यंत प्रसिद्ध राजा होऊन गेला नाभी ह्या. त्या नाभीचा मुलगा ऋषभ हा होता. आता ऋषभ हा भगवंताचा अवतार होता. त्यांनी अनेक वर्ष राज्य केलेलं होतं, खूप राज्य केला आणि त्यांनी लोकांना मोक्षधर्म शिकवला. त्याचं चरित्र पुढे येणार आहे, पण इथे त्याचं केवळ थोडक्यात सांगतायत की त्याला 100 पुत्र होते. त्यातला जो पहिला होता, ज्येष्ठ सगळ्यात, त्याचं नाव भरत होतं. आणखीन ह्या भरताच्या नावावरनं तो इतका पराक्रमी, इतका श्रेष्ठ मुलगा होता भरत हा, की त्याच्या नावावरनं भरतवर्ष हे आपल्या देशाला नाव पडलं. पुष्कळांना वाटतं की शकुंतलेचा मुलगा जो भरत होता, दुष्यंत शकुंतलेचा, त्याच्यावरनं भरतवर्ष पडलं. त्याच्यावरनं नाही पडलेलं. हा जो ऋषभांचा पुत्र होता भरत, तर त्याच्यावरनं हे नाव पडलेलं आहे, भरतवर्ष हे. आणि तो कसा होता भरत? काया वाचा मनाने अखंड नारायणाचं भजन करणारा होता. अत्यंत पराक्रमी होता. आत्म कल्याणाबद्दल तत्पर होता. त्याला सगळ्यांच्या बद्दल अतिशय आदर होता. राजधर्म उत्तम पाळत होता. खूप पराक्रमी तर सांगितलंच, सगळ्या बाजूने तो उत्तम होता. सदाचरणी होता. नारायण स्मरण करायचा. नारायणाचा इथे अर्थ सांगितलाय त्यांनी की नरांचा समुदाय, त्याला नार म्हणतात. म्हणजे अनेक माणसं जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याला नार असं नाव आहे. आणि त्यांचं स्थान म्हणजे अयन, ते नारायण. म्हणून आत्मा हा नारायण आहे. आत्म्याला नारायण म्हणतात. की सगळ्या प्रत्येक जीवात, प्रत्येकात तो आत्मा आहे आणि सगळ्यांच्याकडे तो राहतो, सगळे ठिकाणी तो राहतो, म्हणून त्याला नारायण म्हणतात. जीवाजीवात तो राहतो म्हणून त्या आत्म्याला नारायण असं नाव आहे. आणि हा नारायण परायण होता. त्याची सगळीकडे कीर्ती होती. फार चांगला होता तो. आणखीन पूर्वीच्या काळी म्हणजे सगळं अनुकूल होतं. पराक्रमी होता. सगळं दिगंत राज्य होतं. सगळं होतं त्याच्याजवळ. पण त्यांनी ते सोडलं आणि स्वतःच्या लाभासाठी म्हणजे आत्मज्ञानासाठी, पूर्ण आत्मज्ञान परिपूर्ण होण्यासाठी तो वनात निघून गेला. आपल्याला त्याची कथा माहिती आहे, थोडक्यात सांगते मी, जास्त आपल्याकडे वेळ पण नाहीये. तर हा भरत जो आहे तो पूर्णपणे वनात एका नदीच्या काठी छोटी कुटी बांधून राहत होता. आणखीन आपलं स्नान, संध्या, अनुष्ठान सगळं व्यवस्थित चाललं होतं त्याचं. एकदा काय झालं की तो स्नानाला नदीत उतरला असताना एक दिवस पूर्ण भरलेली हरिणी पाणी प्यायला आली होती तिथे आणि तिने सिंहाची गर्जना ऐकली. ती इतकी घाबरली की तिने उडी मारली जोरात पलीकडल्या काठावर जायला.
त्याच्यात नदीच्या मध्येच ते तिचं शावक काय म्हणूया प्रसूत झाली ती, आणि ते शावक पाण्यात पडलं आणि ती हरिणी पुढे निघून गेली, ती परत आली नाही. भरताला दया आली, त्यांनी त्या शावकाला काढलं नदीतनं, आणखीन मग त्याचं पालन पोषण केलं. आता पालन पोषण इतकं केलं, इतक्या मनापासून केलं की ते कुठे असेल, त्याला त्रास तर होत नसेल ना, कोणी प्राणी तर त्याला खाणार नाही ना. अखंड त्याचा विचार सुरू झाला, हळूहळू हळू. ज्याला दया म्हणून वापरलं होतं, म्हणून दया हा पाश म्हटला जातो. हा जे अष्टपाश सांगितलाय त्याच्यात दया पण एक आहे, आणि हा दयेच्यामुळे हा भरत तिथे त्याच्यात अडकला, त्या छोट्या शावकात. हरिण मोठं झालं, जंगलात निघून गेलं ह्याच्यापासून, पण ह्याला मात्र त्याच्याबद्दलची आठवण जाईना. अत्यंत ममत्व आपलं होतं ना, मुलगा परदेशी गेला, मुलगी सासरी गेली, काय करत असेल, कुठे असेल, सारखी आठवण. अडकणं हे ते त्यांचे मजेत असतात. तसं ते हरिण मजेत होतं, पण याला मात्र त्याची भयंकर आठवण येत होती. मृत्यूच्या वेळेस देखील त्याला त्याचीच आठवण झाली. आणखीन अंत्यमती सागतीही, शेवटी जे मृत्यूच्या वेळेस जी आठवण येईल त्याप्रमाणे गती मिळणार आहे, म्हणून त्याला हरणाचा जन्म मिळाला. पण त्यांनी इतकं पुण्य केलं होतं की त्या जन्मी देखील त्याला पूर्वजन्मीचं स्मरण होतं. ते आपलं देवळाच्या ह्याच्यात पडून असायचं. पुढे ते गेल्यानंतर पुन्हा त्याला ब्राह्मण कुळात जन्म मिळाला, पण त्याला आठवण असल्यामुळे तो तिथे ज्ञानीही झाला. पण पहिल्या जन्माची आठवण असल्यामुळे राजा भरत असतानाच तो मुक्त व्हायचा, तो न होता हरणाचा जन्म त्याला घ्यायला लागला. आणि हे सगळं त्याला आठवत असल्यामुळे त्यांनी मूर्खपणाचं सोंग आणलं होतं, आणि मग जड भरत असं त्याचं नाव झालं. तिथे त्याला जड भरत म्हणायचं. आणखीन त्या पद्धतीने तो मग तिथे कोणातही न गुंता अत्यंत निस्संग होऊन तो राहिला तिथे. पुढे काय झालं ते इथे आता सांगत नाहीये, आपल्याला बहुतेकांना माहितीये. जडभरत नाव आहे तिथे. राजा एकाला त्याला पालखीचा भोई बनवलं वगैरे, आणि मग त्या राजाला त्याने उपदेश केला होता. पण हा ब्रह्मपदवी पावला. आता हे ऋषभपुत्रातला सगळ्यात मोठा भरत झाला. उरलेले काय झाले, त्यातले 81 जे होते, तर त्यांना ही जी सगळी पृथ्वी आहे ती त्यांनी वाटली. ऋषभाने सगळी ही पृथ्वी त्यांना वाटून दिली. आणि मग उरले 9. हे जे 9 होते हे मुळातच अत्यंत निस्संग होते. त्यांचं इथे वर्णन जे केलंय, तर ते म्हणजे पहिले जे 81 होते ते कर्ममार्गी होते. म्हणजे कर्मातच रस घेणारे होते. हे जे 9 होते त्यांचं वर्णन आहे, उरले जे 9 जण सकळ भाग्याचे भूषण, ब्रह्मज्ञानाचे अधिष्ठान, ऐक लक्षण तयांचे. मला जी ओवी दिलेली आहे ती ह्या लक्षणांबद्दल दिलेली आहे. ह्या 9 जणांची जी लक्षणं आहेत त्या लक्षणांची ओवी आहे, जीवनमुक्ताची लक्षणं आहेत. आणखीन त्या लक्षणांच्या ओवीवरती मला बोलायला सांगितलंय की हे ऋषभ कुळांमधले हे जे 9 जण आहेत ते सायुज्य मुक्तीचे प्रकाशक, म्हणजे सायुज्य मुक्ती काय आहे हे लोकांना सांगणार आहे. सायुज्य मुक्ती कशी आहे हे सांगणार आहे. आत्माभ्यास म्हणजे काय हे करणार आहे. त्यांनी तो स्वतः केला होता. आणखीन करून निरसिले कर्म अकर्म, या लागी ते अकृताश्रम निज निभ्रम स्वये झाले. म्हणजे त्यांनी कर्म अकर्म सगळ्याच्या पलीकडे गेले होते. ते पूर्ण ज्ञानी होते, सगळ्याच्या पलीकडे गेले. आणखीन
त्यामुळे त्यांना आश्रमाचं कुठलंही बंधन नव्हतं. अकृत आश्रम, आश्रमाचं कसलंही बंधन नव्हतं त्यांच्या. आश्रमाची जी बंधनं असतात ना, तर ती आपल्यासारख्यांना असते की गृहस्थाश्रमात या पद्धतीने वागायचं, ब्रह्मचर्याश्रमात या पद्धतीने वागायचं. पण जे पूर्ण ज्ञानी झालेले असतात, आश्रम बंधन नाही तेथ, असं एकनाथ महाराज कुठेतरी म्हणालेले आहेत. याला कारण ते देहाच्या पलीकडे गेलेले आहेत, ते प्रत्यक्ष ब्रह्मरूप झालेले आहेत. आश्रम नेम वगैरे त्यांना कसलाही नाही, त्यांना शास्त्र कसलं बंधन घालत नाही. ते स्वतः वाईट वागणार नाहीत, कारण ते इतके शुद्ध झालेले असतात की त्यांना वाईट वागण्याची कधी प्रेरणाच होत नाही. प्रारब्धाने चुकून जर का त्यांच्याकडनं मुंगी चिरडली किंवा काही झालं तर होऊ शकतं, पण त्याचा त्यांना लेप लागत नाही. त्याचा त्यांना कुठल्याही पद्धतीने ते कर्माच्या बंधनात सापडत नाही, त्याच्या पलीकडे गेलेले असतात. ते शब्द ज्ञान होतं त्यांना पूर्ण. शाब्द बोधे सदोदित, ब्रह्मज्ञान पारंगत, शिष्य प्रबोधी समर्थ, परमाद्भुत अतिदक्ष. वर्णन केलेलं आहे, सद्गुरूंचं वर्णन आहे. श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू. श्रोत्रिय म्हणजे शब्दांनी बोध, जे शास्त्र आहे त्याचा उत्तम पद्धतीने अभ्यास ज्यांचा झालाय ते श्रोत्रिय. इथे त्याला शाब्द बोधे सदोदित म्हटलेलं आहे की सगळे शास्त्राचे सिद्धांत त्यांना पूर्ण माहिती होते. कुठलाही प्रश्न आला तरी ते सांगू शकायचे. पुढे जनकाने त्यांना प्रश्न विचारलाय बरेच, आणि ते सगळ्या प्रश्नांची त्यांनी उत्तरं दिली होती. एकेका प्रश्नाचं उत्तर एकेका योगाने दिलं होतं. नवयोगी असंच म्हटलंय त्यांना. आणि हे शाब्दबोध, शब्दांनी होणारा जो बोध आहे म्हणजे परोक्ष ज्ञान, ते पूर्ण त्यांच्याजवळ होतं. ब्रह्मज्ञानी पारंगत, ब्रह्मज्ञान त्यांच्या रूपाने मूर्तिमंत होतं. ते स्वतः ब्रह्म होते, ब्रह्म झालेले होते. आणखीन त्याच्याबद्दलचं सगळं ज्ञान त्यांच्याजवळ होतं आणि ते शिष्याला ते समजावून सांगायला देखील ते समर्थ होते. कोणाजवळ ज्ञान असतं पण शिष्याला समजावून सांगणं त्यांना शक्य होत नाही. जे अवलिये म्हणतो ना आपण, किंवा नष्ट मानस म्हणून जी एक ही आहे जीवनमुक्तांची श्रेणी, तर ते ह्याच्यातले असतात की ते स्वतः ज्ञानी असतात पण शिष्याला समजावून सांगणं तेवढं त्यांचं मनच काम करत नसतं, त्यामुळे ते करू शकत नाहीत. पण हे मात्र 9 जण शिष्य प्रबोधी समर्थ होते, परमाद्भुत अतिदक्ष, अत्यंत अद्भुत चरित्र होतं त्यांचं. आणखीन शिष्याला सांगण्यात म्हणा किंवा अशा ह्या सगळ्यामध्ये ते अत्यंत दक्ष होते. ते पूर्ण हे करत असत, कारण लोकांना आपल्यापर्यंत आणण्याची त्यांना तळमळ होती. म्हणून ते शाब्दबोधे सदोदित होते, शब्द ज्ञान त्यांचं पूर्ण होतं, ब्रह्मज्ञानात पूर्णता होती त्यांना. ते स्वतः ब्रह्मरूप झालेले होते, स्वतः ब्रह्मज्ञानी होते, ते पक्के ब्रह्मज्ञानी होते. आणि इतकं असून शिष्यांना देखील प्रबोधन करायला तत्पर होते. ते अत्यंत दक्ष होते. ते ब्रह्मविद्येचे चालते डिंब, त्यांचे अवयव ते ब्रह्मकोंब, ते विद्येचे पूर्ण बिंब, स्वये स्वयंभ परब्रह्म. काय वर्णन आहे बघा, की ते ब्रह्मविद्येचे प्रत्यक्ष प्रतीक होतं, प्रत्यक्ष चालतं बोलतं असं ब्रह्मविद्या होती त्यांच्या रूपाने. ब्रह्माला फुटलेले कोंब होते ते, म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्म होते आणि इतरांना देखील ब्रह्म बनवायला समर्थ होते. शास्त्राचं तर पूर्ण चंद्रबिंब म्हटलाय त्याने, की पूर्ण चंद्र जसा असतो अत्यंत शीतल तेजस्वी, तसे ते होते. की शास्त्र कठीण असतं पण शास्त्राचे ते पूर्णपणे शीतल होते, ते दान करत होते आणि स्वतः परब्रह्मरूप झालेले होते. असे ते 9 होते. आणखीन त्यांना
त्यांचं पुढे दशदिशा ज्या आहेत, म्हणजे थोडक्यात ते दिगंबर होते. त्यांना वस्त्राचे देखील शुद्ध नव्हती. पूर्णपणे दिग अंबर म्हणजे आकाशाचंच पांघरुण होतं, त्यांचा दशदिशांचं पांघरुण होतं. संपूर्ण त्यांचा अत्यंत तेजस्वी प्रत्यक्ष ब्रह्मरूप झालेले असे ते होते. जीवग्रंथी पूर्ण त्यांची तुटून गेली होती. पूर्ण ब्रह्म होते. असे परब्रह्म वैभवे निडारले निजानुभवे, त्यांची सांगेन मी नावे यथा गौरवे ते ऐक. काय काय नाव आहेत त्यांची, कीर्तिवान होते हे. कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविर्होत्र, द्रुमिल, सुटंक, सॉरी आविर्होत्र, द्रुमिल, चमस, करभाजन असे सगळे ते होते. आता हे परमहंस स्थितीत होते. जे संन्याशी असतात, हंस, परमहंस. परमहंस म्हणजे जे पूर्णत्वाला गेलेले आहेत. हंस म्हणजे शुभ्र झालेले, ब्रह्मज्ञानी झालेले. परमहंस म्हणजे 100% ते पूर्णपणे त्याच्या पलीकडे गेलेले, सगळ्याच्या पलीकडे गेलेले. असे जे असतात ते परमहंस असतात. ते जरी वेगवेगळे दिसत होते तरी सगळेजण भगवत रूप झालेले होते. म्हणजे एकरूपता होती त्यांच्यामध्ये आणि ते सगळ्यांनाच तशा पद्धतीने विचार करत होते. आता वेळ संपलेली आपली, त्यांच्याबद्दलचं हे सगळं वर्णन झालं आणि त्यानंतर आपली जी ओवी आहे ती येते की जग परिपूर्ण भगवंते आपण वेगळा नुरे तेथे तव भगवत रूप समजते भूते महाभूते स्वये देखे. असे ते होते. म्हणजे काय करत होते त्याचा आपण विचार उद्या करूया. इथे आता थांबते मी. पुढला विचार उद्या होईल ह्या ओवीबद्दलचा जास्त. हरिओम.